नमस्कार. सर्व बंधू भगिनींना जय जिजाऊ. येत्या लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार मी व आपल्या सर्व जिजाऊ परिवाराचा झालेला आहे. या निवडणुकीबाबत अनेक संभ्रम निर्माण आहेत समाजामध्ये. अनेक आपल्याला मनामध्ये भीती आहे का नक्की काय होणार, काय करणार, कुठला पक्ष तिकीट देणार, कुठल्या पक्षातून उभे राहणार, याबाबत चर्चा समाज माध्यमामध्ये सुरू आहे. आपल्याही प्रत्येकाच्या मनामध्ये याबाबत घुरघुर लागलेले आहे का नक्की काय होणार. तिकिटाबाबत मी पहिल्या वाशिम शहापूर येथील वाशिमच्या सभेमध्ये सांगितलं होतं का ज्या राजकीय पक्षाला आपले ध्येय मंजूर असतील का बाबा राजकारण हे 80% 70% समाजकारण आहे तर 100% समाजकारण करण्याची संधी आहे. या संधीचा उपयोग ज्याप्रमाणे जिजाऊ गेले 15 वर्ष करते का बाबा आपल्या व्यवसायातून आलेला पैसा हा आपल्या समाजाचा आहे आणि समाजाच्या दृष्टीने ज्या गरजा आहेत, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बेरोजगारी, त्याचबरोबर देशसेवा, या दृष्टीने पैसा खर्च केला जातो. त्या दृष्टीने ज्या समाजाला आपली तत्व पटतील का आज जिजाऊने गेल्या 15 वर्षामध्ये प्रत्येक गावपाड्यामध्ये दरवर्षी आरोग्य शिबिरे घेतले. दरवर्षी आपण वही वाटप कार्यक्रम कोकणाच्या 5 जिल्ह्यात करतोय. 25 लाख वह्या वाटप करतोय. 1 लाख शेतकऱ्यांना 5 लाख आंब्याची झाडं देतोय. त्याचबरोबर करिअर गायडन्सचे 500 कार्यक्रम घेतो का विद्यार्थी हा घडला पाहिजे, विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत आणि विद्यार्थी घडेल, विद्यार्थी शिकेल तेव्हाच आपल्या समाजाची गरिबी दूर होणार आहे. प्रशासनाबाबत किंवा राजकारण्यांबाबत कुठेतरी काहीतरी बोलण्यापेक्षा आपण प्रशासनाचा भाग झालो पाहिजे, आपण राजकारणाचा भाग झालो पाहिजे. त्या दृष्टीने सरपंचांपासून तर पार आपल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंत अनेक आपले पदाधिकारी पोहोचलेले आहेत, नगराध्यक्ष झालेले आहेत. तर या गोष्टी आपण करत असताना आपण सर्वजण तारतम्य बाळगतोच का लोकसेवेतून मिळालेलं पद हे 100% समाजाच्या विकासासाठी असतं, समाजाच्या सामाजिक काम करण्यासाठी असतं. एकदा मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तो मतदार आपल्याला मतदान करो अगर न करो समाजातील प्रत्येक घटक हा आपला घटक आहे ते समजून त्याच्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी जिजाऊ कटिबद्ध असते. गेल्या 15 वर्षामध्ये बघायला गेलं तर 35 लाखाहून जास्त लोकांना आपण आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत, आरोग्याच्या मार्फत मदत केलेली. बघायला गेलं तर किमान गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये 25 लाख आंब्याची झाडं वाटप केल्याने कमीत कमी 5 लाख शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. दुसरी गोष्ट वह्या वाटप प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये वही वाटप कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. करिअर गायडन्सच्या मार्फत लाखो विद्यार्थ्यांपर्यंत जिजाऊ काय काम करते, जिजाऊ कशा प्रकारे काम करते आणि स्वप्न तुम्ही पहा, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ आपल्याबरोबर परिवाराप्रमाणे अशा प्रकारे आपण करतोय. आताच आपण बघायला गेलं तर मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये दरवर्षी 4 ते 5 पोरं MBBSला आपण पाठवतोय. इंजिनिअरिंगला शेकडो विद्यार्थ्यांच्या फीबाबत आपण कन्सिडर करतोय. आपण आपल्याकडून तर मदत घेतोय आणि समोरच्या संस्थेलाही मदत करतोय. ज्याप्रमाणे आपण आदिवासी सेवा मंडळचा अध्यक्ष आहे, विश्वात्मक जंगली महाराजचा उपाध्यक्ष आहे, तेथेही विद्यार्थ्यांच्या सगळ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिजाऊ बरोबरच कटिबद्ध आहोत. शिक्षणाबाबत नुसत्या बोलभाषा घेऊन नाही चालत. आपण म्हणतोय ज्याप्रमाणे भाषणात म्हणतो त्याप्रमाणे सांगतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर नुसतं बोलून नाही चालत. तर आपल्या 8 CBSE शाळा आहेत, त्याचबरोबर आणखीन 42 शाळा आपल्याला कोकणभर करावायच्याच आहेत का जेणेकरून गरिबाच्या मुलालाही गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे. ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं ठाण्यासारख्या शहरामध्ये सिंगाण्याला जातात, त्याप्रमाणे गोरगरीब माझ्या ताईचा मुलगा, ज्याला आई वडील नाही तो मुलगा, ज्याला वडील नाही तो मुलगा, ती मुलगी, यांनाही गुणवत्तेचं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने कोकणभर आपल्याला 42 आणखीन CBSE शाळा करायच्या आहेत. एवढ्यावर न थांबता जव्हार मुखाड्यापासून तर पार ठाण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत आपण 50 ठिकाणी इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. का आमचा विद्यार्थी उद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत, नगरपालिकेच्या शाळेत एखाद्या शिक्षकाने नाही शिकवलं म्हणून कुठे कमी पडता कामा नये. घरी पालक त्याला अभ्यास करून देत नसतील, कामाला लावत असतील, तर त्या दृष्टीने आपल्याला आपला विद्यार्थी घडला पाहिजे. त्या दृष्टीने ठाण्यासारख्या शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण कोचिंग क्लासेस घेतोय. आरोग्य झालं, शिक्षण झालं. रोजगाराबाबत म्हणायचं गेलं तर आपण सांगत नाही का आम्ही किती लोकांना रोजगार दिला, पण एवढं सांगतोय का जे विद्यार्थी आपल्या 45 अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात, 31 पोलीस अकॅडमीमध्ये करतात, 30 आपल्या गटकडच्या इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यास करतात, या हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचं काम आपली जिजाऊ करते. अगदी पोलीस कॉन्स्टेबलपासून तर IPS ऑफिसरपर्यंत आपल्या जिजाऊतून विद्यार्थी नोकरीला लागलेले. असा कुठला दिवस उजाडत नाही का आपल्या जिजाऊच्या माध्यमातून विद्यार्थी प्रशासनामध्ये लागत नाही. कालचं उदाहरण गेलं तर काल 3 तलाठी झाले, परवा 3 वन विभागात झाले, त्याच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषदचे 8 कर्मचारी झाले, शिक्षक 10-12 झाले त्याच्या आदल्या दिवशी. असा कुठलाच दिवस नाही. समाज माध्यमांना, विद्यार्थ्यांना आपण प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला माझा विद्यार्थी घडला पाहिजे.
त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. अगदी आई वडील नसलेले विद्यार्थी चांगल्या प्रकारे दीपालीसारखी मुलगी हॉटेल मॅनेजमेंट करून, आई वडील नसलेली कचऱ्याच्या ढिगावर रॅबिट उचलणारी मुलगी आज 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते. मोहिनीसारखी मुलगी की जिच्या पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना नवरा सोडून जातो, तिला आपण जिजाऊ प्लॅटफॉर्म निर्माण करतो. पोलीस अकॅडमी नंतर तिला पगार चालू करतो, लोकांची धुनी भांडी बंद करून. एक दिवस येतो का तिला झडपोलीला ठेवलं जातं आणि मुंबई अग्निशामक दलामध्ये जे 109 विद्यार्थी लागले त्याच्यात मोहिनी भारमलसारख्या विद्यार्थिनीचाही समावेश आहे. PSI लेवलला आपले अनेक विद्यार्थी झाले, डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत. आत्ताच ऊसतोड मजुराचा मुलगाही डेप्युटी नवनाथ लाड नावाचा मुलगा आपल्याकडनं डेप्युटी कलेक्टर झालेला आहे. असे अनेक विद्यार्थी, हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपले घडलेले आहेत. पोलीस प्रशासनात मध्ये गेलं तर एकट्या मुंबई पोलीस दलामध्ये, मुंबई दलामध्ये 350 पावणे 400 विद्यार्थी मागच्या एका वर्षात गेलेत. मीरा भाईंदरमध्ये 90च्या आसपास आपले विद्यार्थी गेलेत. जिथे जाल तिथे जिजाऊचा विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीत दिसतो. हा आता 10वी 12वी शिकलेली मुलं, ग्रॅज्युएट झालेल्या मुलांबाबत आहे. जिजाऊला ठाम काम करायचे. देशातली पहिली आपली संस्था असेल का इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटच्या क्लासेसची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यासाठी IIT टीचर आपण उपलब्ध केले आहेत का जेणेकरून आपला विद्यार्थी हा 100% घडलाच पाहिजे. दरवर्षी कुपोषण किंवा महिलांचा मृत्यू आपण बघतो, डिलेव्हरीच्या वेळेस जाताना मृत्यू. कोविडसारख्या काळामध्ये आपण बघितलं का MD डॉक्टर नसल्याने किती लोक आपल्या हजारोच्या संख्येने मरण केले, कारण व्हेंटिलेटर होते पण ऑपरेटर करायला डॉक्टरच नव्हते. अशा वेळेस परत कधी आपल्या समाजावर संकट आलं किंवा रोजचं हे संकट आहे, डिलेव्हरीला जाताना ताई मरण पावते, कुपोषणाने लहान बच्चू मरण पावतात, दर 15 दिवसांनी आपली ताई मरण पावते, ॲक्सिडेंट झालं तर हॉस्पिटल नसल्याने होतं. त्यासाठी आपल्याला आपले डॉक्टर करण्यासाठी इयत्ता 9वी पासून नीटच्या क्लासेसची व्यवस्था केली आणि किमान 40 डॉक्टर MBBSला दरवर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन होईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. आपली गरिबी ITI करून नाही जाणार, आपली गरिबी साध्या नोकऱ्या करून नाही जाणार. त्यासाठी आपल्याला आपले विद्यार्थी IITला घडवायचे आहेत. IIT करण्यासाठी JEEच्या क्लासेसची व्यवस्थाही इयत्ता 9वी पासून आपण झडपोली येथे सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी या आपल्या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर आपल्याला नुसते वकील करून नाही चालणार, तर आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये आपली माणसं केलं का ती उद्या कुठल्याही राजकीय दबावाला किंवा पैशाला बळी न पडता निस्पृहपणे त्यांनी समाजाला न्याय दिला पाहिजे. त्या दृष्टीने इयत्ता 9वी पासून आपण फाउंडेशन क्लासेस लॉचे सुरू केलेले आहेत. स्पर्धा परीक्षेचे आपलं स्वप्न आहे जिजाऊचं. जो UPSCचा रिझल्ट लागतो त्याच्यामध्ये वयाच्या 21व्या वर्षी पहिल्या टॉपमध्ये येणारे 4-5 विद्यार्थी तरी आपल्या अकॅडमीचे दरवर्षी आले पाहिजेत. त्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन क्लासही आपण इयत्ता 9वी पासून सुरू केले. ज्या क्षेत्रामध्ये आपण नाही आहेत, आता आपण बघितला बडोदा एक्सप्रेसवे आपल्याकडनं गेला, बुलेट ट्रेन गेली, समृद्धी रोड गेला, करोडो रुपये आपल्या बांधवांकडे आले, परंतु आपल्याकडे नियोजन नसल्यामुळे आपल्याला त्या पैशाचा व्यवस्थित उपयोग नाही करता आला. त्यासाठी CA क्षेत्रामध्ये आपले किमान 40 विद्यार्थी दरवर्षी CA झाले पाहिजे. त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. जिथं आडला नाडला विद्यार्थी ज्याला आई वडील नाही आणि एका विद्यार्थ्यामागे किमान 10 लाख रुपये खर्च आपली संस्था करते, कारण संस्थेला आपले विद्यार्थी घडवायचे आहेत. उर्वरित 100 विद्यार्थी ते चांगले व्यावसायिक, समाजावर प्रेम करणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत. यामध्ये कुठेही आपल्याला कमी कुठले नाही करायचं. आज आपण बघायला गेलं तर आपल्या संस्थेचं एक चांगलं हॉस्पिटल आहे. मुंबईच्या सर्वच हॉस्पिटलबरोबर आपली टायअप का आपल्याला आपला रुग्ण वाचवायचा आहे. जो येणारा प्रत्येक रुग्ण आरोग्य शिबिर राहू दे, ॲक्सिडेंटली राहू दे, तो माझ्या घरचा रुग्ण आहे, माझा बांधव आहे, माझी भगिनी आहे, माझं बच्चू आहे, हे समजून ते वाचलं पाहिजे. या दृष्टीने जिजाऊ काम करते. नुसतं बोलगेवड्यासारखं नाही, तर आज सरकारला लाजवेल अशा प्रकारचं आपलं 130 खाटाचं रुग्णालय का अगदी शहरातली ही अनेक रुग्ण दररोज येतात. डिलेव्हरीसाठी सिझरची व्यवस्था मोफत आहे, तर पार कॅन्सरपर्यंतचे ऑपरेशन सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत आहेत. NICU आहे, डायलिसिसची व्यवस्था आहे, दाताचा डॉक्टर आहे, डोळ्याचे दररोज 25 शस्त्रक्रिया होतात. अदर आपले कमीत कमी 8 ते 10 शस्त्रक्रिया होतात. का आपल्याला आपला बांधव वाचवायचा आहे. त्या दृष्टीने आपली संस्था काम करते. गेल्या अनेक 15 वर्षापासून काम करते. त्याचबरोबर म्हणायचं गेलं तर आता राजकारणाची का गरज वाटते, तर ज्या वेळेस आपण बघतोय का एकटा माणूस एका व्यवसायातून आलेले पैशातून नफ्यातून जर इतकं काम करतोय, तर जेव्हा आपण राजकारणात जाऊ आणि सरकारमध्ये जाऊ किंवा एक खासदार लोकप्रतिनिधीमधून राहू, तर आपली ताकद एक वेगळी असेल. का त्या शहापूरला डॉक्टरच नाही भेटणार, का कुठल्या PSCवर डॉक्टर नाही थांबणार, का शिक्षक आमच्याकडे कमी असताना आमच्या जिल्ह्यातून शिक्षक सोडले जाणार. या सर्वांवर, सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांवर अंकुशजन ठेवण्यासाठी देशाला अभिप्रेत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य अभिप्रेत असलेलं हे स्वराज्य देण्यासाठी आपल्याला आता येथे लोकसभा निवडणूक लढवायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये
कोणीही मनामध्ये आणू नका. तुम्हाला कळकळीची विनंती करतो. वेळ खूप कमी राहिलेला आहे. 1 महिन्यामध्ये मतदान होणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो. प्रत्येकाने कामाला लागा. जे जिजाऊचे लाभार्थी असतील त्यांनी त्यांच्या कुटुंबासहित इतर आपल्या नातेवाईकांच्या बाबत कामाला लागा. ज्यांना उपक्रम पटतात, ज्यांना कोणाला पटत नसतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन जिजाऊ काय आहे ती बघावी. का आपल्याला जिजाऊला अभिप्रेत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे. चांगल्या 50 CBSE शाळा झाल्या पाहिजेत. गव्हर्नमेंटच्या सर्व शाळा चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजेत. तिथे शिक्षक उपलब्ध झाले पाहिजे. त्यांनी गुणवत्तेचं शिक्षण दिलं पाहिजे. गव्हर्नमेंटच्या ज्या PSC पासून शासकीय गव्हर्नमेंटची दवाखाने आहेत, उद्या इंदिरा गांधी राहू दे, शहापूरचं रुरल रुग्णालय राहू, प्रत्येक रुग्णालयामध्ये पेशंटची ज्याप्रमाणे जिजाऊ व्यवस्था करते त्याप्रमाणे आपला पेशंट समजून तिथल्या कर्मचारी, डॉक्टर्स किंवा प्रशासनाकडून ज्या ज्या गरजा आहेत त्यांना मेडिसिन आहे, डॉक्टर्स नर्सेसचा तुटवडा असेल तर ते उपलब्धता करून घेतली पाहिजे. यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची. आपल्याला एकटा माणूस मोठा नाही व्हायचा निलेश सांबरेला, तर आपल्याला समाज मोठा करायचा आहे. आणि समाजातील प्रत्येक दुर्बल हा आपल्या घरचा आहे, त्याला आपल्याला सबळ करायचं आहे. एक माणूस 10,000 कोटीचा, 1,00,000 कोटीचा धनी होऊन समाज पुढे नाही जाणार, देश पुढे नाही जाणार. आपल्याला देश पुढे करायचा असेल तर इथला शेतकरी मोठा झाला पाहिजे. शेतकऱ्यावरती जिजाऊ काम करते. इथला तरुणाला हाताला काम दिलं पाहिजे. बेरोजगारी संपवली पाहिजे. इथल्या आपल्या रुग्णांना तात्काळ मदत होऊन ताई बरी झाली पाहिजे, दादा बरा झाला पाहिजे. इथल्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी आपण काम केलं पाहिजे. आज आपल्याला म्हणायला गेलं तर आपले झडपोली आणि ठाणे येथे रेग्युलर MPSC UPSCचे क्लासेस सुरू आहेत. त्याचबरोबर ठाणे येथे चांगलं 500 विद्यार्थ्यांना दररोज कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं जातं. ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरात म्हणा मेहंदी क्लासेस, शिवण क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस, अगदी योगा क्लासेस, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. परप्रांतीय बांधवांप्रमाणे हातगाडीच्याही व्यवस्था केलेली आहे. पिठाच्या चक्क्या आपण हजारो दिलेले, लाखो भगिनींना आपण शिलाई मशीन दिलेलं का जेणेकरून आपल्याला प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी बनवायचा आहे, सदृढ बनवायचा आहे. म्हणून सर्वांना आपल्या कळकळीची विनंती करतो. आजच्या पेपरला बातमी आलेली का आपल्याला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळतं, परंतु इन केस काही अडचणी निर्माण झाल्या तरीसुद्धा आपण 100% ही निवडणूक लढवणार आहोत. आणि आपण सर्वांनी आजपासून प्रचंड वेगाने कामाला लागा. घरचं 8 तास आपण काम सांभाळून उरलेला 8 तास हा जिजाऊला द्या, निलेश सांबरेला द्या. निलेश सांबरे एकटा खासदार नाही होणार, तर आपण माझा प्रत्येक मतदार, माझा प्रत्येक बांधव, माझा प्रत्येक भगिनी, माझा प्रत्येक विद्यार्थी खासदार असेल हा आपल्याला सर्वांना शब्द देतो. आणि परत एकदा विनंती करतो, आजपासूनच सोशल मीडिया, प्रत्यक्षात चर्चा, जे जे काम केलं आहे स्वातंत्र्याच्या 76 वर्षामध्ये प्रथम कुठेतरी काम आपल्याला चांगलं दिसतंय, त्या कामाबाबत आपण सर्वांनी समाजामध्ये अभिप्रेत असणारे काम करा. मला वाटत नाही का आपण आपलं काम लोकांना सांगितल्यानंतर कुठला मतदार आपल्याला नाकारेल. आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून यायचं आहे. देशाला आपल्याला आदर्श करून दाखवायचं आहे का एक लोकप्रतिनिधी काय काम करू शकतो आणि लोकप्रतिनिधी काय काम करायचं असतं हे आपण देशाला आदर्श देऊ. आणि आपला भिवंडीचा पॅटर्न हा ज्या देशामध्ये 100% प्रत्येक लोकसभेमध्ये पाळला जाईल अशी आपण व्यवस्था करू. कारण आपण दिलेला शब्द हा प्रत्येक शब्द हा ज्याप्रमाणे आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी बोललेला भाषण असतं त्याप्रमाणे स्वतःला आचारसंहिता लावलेली आहे का तुम्ही बोललेला शब्द आहे हा मला पूर्ण करायचा आहे. आपल्याला कधीही समाजाला फसवायचं नाही. हा समाज माझा आहे, समाज आपलं कुटुंब आहे. त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना एकत्रितपणे काम करायचे आहे. जे आपल्या बरोबर येतील तेही आपले, जे आपल्याला विरोध करतील तेही आपले. सर्वच राजकीय पक्षांच्या आचारसंहिता घटना चांगल्या असतात, त्याचे काम करण्याच्या पद्धती लोकांच्या चुकत असतील म्हणून पक्षाला कुठला दोष देऊ नका. आपण आपलं काम चांगलं आहे ते लोकांना दाखवून द्या आणि लोकांना दाखवून द्या का आपल्याला काय काम करायचं आहे, समाजाला दाखवून द्या, मतदारांना दाखवून द्या. मला वाटत नाही का कुठला मतदार आपल्याला नाकारेल. सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. कुठल्याही लाभाला लोभाला बळी न पडता सर्व मतदारांनी जाणीवपूर्वक विचारपूर्वक करू. एक मतदार, एक उमेदवार म्हणून जो उमेदवाराचं ऑलरेडी 15 वर्षातील काम आणि आता पुढे करणारं काम हे लक्षात घेऊन सर्व मतदारांनी मतदान करावं ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.